नादातुनिया नाद निर्मितो श्रीराम जय जय राम। नादातुनिया नाद निर्मितो श्रीराम जय जय राम। नाद निर्मितो मंगलधाम श्रीराम जय राम जय। नमस्कार, मी दीनदयाळ वैद्य, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज रामनवमी आहे आणि मला आज असं वाटलं की रामनवमी निमित्त आज एक व्हिडिओ करावा, त्यामुळे ऐनवेळी हा व्हिडिओ करतोय। मी रामकथा लिहिली होती काही महिन्यांपूर्वी आणि त्यातला एक भाग, त्याचं अभिवाचन मी आज तुमच्यासमोर करतोय। रामो द्विर्नाभिभाषते, राम दोन प्रकारे बोलत नाही, दिलेलं वचन पाळतो, त्यापासून तो कधीही मागं फिरत नाही। भारतीयांनी रामाला मस्तकी का धरलंय याचं उत्तर आजच्या रामकथेमध्ये तुम्हाला मिळेल। नीतिमूल्यांना, धर्म व वचनाच्या पालनाला रामानं दिलेलं महत्व रामायणात जागोजागी अधोरेखित झालेलं आहे आणि या जागाही अशा आहेत की जिथे सर्वसामान्य माणसाचं हमखास स्खलन व्हावं। 14 वर्ष वनवास आणि भरताला राज्य या कैकेयीच्या मागण्या सगळ्यांसाठी अत्यंत दुःखद होत्या, तरीही स्वतःला सावरून रामानं त्याच दिवशी अयोध्या सोडण्याची घोषणा केली। ही गोष्ट कानावर पडली तेव्हा लक्ष्मण संतापला आणि त्यानं रामाला सुचवलं की अयोध्येचं राज्य तू ताब्यात घे, तुझ्या मार्गात कोण येईल ते मी पाहतो। आई कौसल्य ही रामाला वनवासापासून जाण्यापासून रोखते। त्यावर पित्यानं दिलेलं वचन पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे असं राम दोघांनाही सांगतो। राज्याच्या, राजेपदाच्या मोहात अडकून जे उचित आहे, जे भूषणावं आहे, त्यापासून मी ढळू शकत नाही असं राम स्पष्टपणे सांगतो। स्वतः दशरथ रामाला म्हणतो की तू मला अटक कर आणि हे राज्य ताब्यात घे, तरीही राम त्याला नकार देतो। तो पित्याला सांगतो की हा मार्ग अयोग्य व वचनभंग करणारा आहे। वचनाचा भंग होऊ नये, स्वतःच्या व कुळाच्या प्रतिष्ठेला काळीमा लागू नये म्हणून राम कटाक्षानं त्या मोहापासून दूर राहतो। रामानं समजा मूक संमती जरी दिली असती ना, तरी अयोध्येचं चित्र क्षणार्धात बदललं असतं, पण राम निग्रहानं तो मार्ग टाळतो। कूटनीती की धर्मनीती या द्वंद्वाचं उत्तर रामानं आपल्या सगळ्यांना दिलंय। 14 वर्षाच्या वनवासावरती राम ठाम राहतो आणि अयोध्येशी संपर्क राहायला नको म्हणून खोल जंगलातही जातो। रामाच्या एका शब्दावरती सर्वस्व सोडून द्यायची तयारी असलेले आप्त आसपास असताना राम स्वतःचे भोग स्वतः भोगतो। दुःख, वेदना, संकटांमध्येही रामानं नैतिकतेचा, धर्माचा मार्ग सोडला नाही। सोबतच्या प्रियजनांनाही त्यानं सन्मार्ग सोडू दिला नाही। रामकथेचं हे वैशिष्ट्य मोठं विलक्षण आहे। नितळ स्वच्छ स्वभाव हे रामाचं बलस्थान होतं। विभीषणाच्या प्रसंगामध्ये तो सांगतो की मैत्रीच्या हेतूनं जो समोर येईल त्या व्यक्तीत दोष असले तरी मी त्याला नाकारू शकत नाही। क्षत्रिय धर्म, राजधर्म, स्वधर्म, गृहस्थ धर्म असे सगळे धर्म राम कसोशीनं पाळतो। रामाचं कर्तव्य कठोर असणं स्वतः त्याच्यावर, सीतेवर, त्याच्या प्रियजनांवर अन्याय करणारं वाटतं खरं, पण त्याशिवाय अन्य मार्गानं राम जाऊच शकला नसता। रामायणाच्या प्रारंभी वाल्मिकी नारदाला प्रश्न विचारतात। गुणवान, धैर्यशील, धर्मज्ञ, कृतज्ञ, सत्यवचनी, दृढवचनी, चारित्र्य संपन्न, सर्वांचं हित पाहणारा, विद्वान, सर्वांना प्रिय, संयमी, क्रोधाला जिंकलेला, द्वेषापासून दूर असलेला, युद्धात शत्रूचा थरकाप उडवणारा आणि ज्याला देवी घाबरतात असा कोण आहे? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर प्रभू रामचंद्र हे आहे। धन्यवाद। श्रीराम जय जय राम।